नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. अनेक स्त्रियांना प्रश्न पडतो की आता आपलं वय 60 ओलांडून पुढे गेलेलं आहे. तेव्हा ह्या गोष्टी आपण करायच्या की नाही करायच्या? आपल्याला शोभतील का? जमतील का? असे अनेक प्रश्न 60 ओलांडलेल्या स्त्रियांच्या मनात येतात. का नाही करायचं? तुमचं वय 60 असो की 65 असो, काही फरक पडत नाही त्याच्याने. अहो, वय हे फक्त शरीराचं वाढत असतं, मन मात्र तरुणच असतं आणि ते राहायलाच पाहिजे. तुमचं जर मन तरुण असेल तर तुमच्या वयाचा कुठेही संबंध येत नाही. आणि त्यामुळेच मला हेच सांगायचं आहे की आपलं वय कितीही असलं ते डझंट मॅटर, काहीच फरक पडत नाही. आपण छान आनंदी आणि मस्त राहायला पाहिजे. आजकाल मी इंस्टाग्रामवर, फेसबुकवर बऱ्याच ठिकाणी असं बघते की स्त्रियांना खूप आवड असते बरं का, छान छान डान्स करतात, छान छान ड्रेसेस घालतात. हे सगळं बघितलं की असं वाटतं की अरे खरंच ह्यांच्यासारखं आपणसुद्धा राहायला हवं. कारण ह्या जितक्या उत्स्फूर्तपणे सुंदर डान्स करतात तसा जमला पाहिजे. डान्स करणं ही सुद्धा एक कला आहे. खूप साऱ्या लेडीज ग्रुपनी येऊन इतका सुंदर डान्स करतात आणि इतकं सुंदर छान प्रेझेंटेशन करतात की ते बघितल्यानंतर त्यांचं वय इतकं असेल असं वाटतसुद्धा नाही आणि जाणवतसुद्धा नाही. इनफॅक्ट या सगळ्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे काय होतं की वय त्यांचं छान, म्हणजे ते वय त्यांच्या त्या कृतीमध्ये लपून जातं आणि इतकं छान वाटतं त्यांच्याकडे बघायला, इतकं सुंदर वाटतं. असं वाटतं की अरे ह्यांच्या अजूनही, खरं सांगायचं तर स्त्रीचं थोडंसं वय झाल्यानंतर तिला नाही म्हणलं तरी गुडघ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात, तिला नाही म्हणलं तरीसुद्धा गुडघे वाकणं किंवा कमरेचे प्रॉब्लेम सुरू होतात. पण हे सगळं बाजूला ठेवून ती स्त्री इतका सुंदर डान्स करते आणि इतकं छान डान्स करते की असं वाटतं की अरे अजूनही हिचं अंग किती छान वळतं आहे, अजूनही किती सुंदर पद्धतीने डान्स करते, अजूनही किती छान हिच्या लकबी आहेत किंवा जसा डान्स करायला पाहिजे तसा डान्स ती खरोखर परफेक्ट करते आहे. तर हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की कोण म्हणतं तुमचं वय झालं आहे? अजिबात नाही. म्हणून म्हटलं की वय हे फक्त शरीराचं होत असतं, मनाचं नाही. तुमचं मन जर चिरतरुण असेल तर त्याच्यासाठी वय कुठेच मॅटर करत नाही. आणि म्हणून कोणी काही का म्हणेना, आपण कशाला त्याची पर्वा करायची आहे? आपण मस्तपैकी डान्स करायचा आहे, आपण छानपैकी स्वतःला प्रेझेंट करायचं आहे. इतक्या सुंदर सुंदर साड्या नेसून, इतके छान हावभाव करून, इतके छान छान पद्धतीने, रेखीव पद्धतीने अगदी डान्स करतात आणि इतकं सुंदर वाटतं ते बघायला, खूप छान वाटतं. आणि खरं सांगायचं तर मलाही असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने असं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. खूपदा असं होतं की आपल्याला हा विचार जो आपल्या मनातला असतो ना की आता काय करायचं, छे आता झालं सगळं, आयुष्य संपलं, आता कोणासाठी करायचं, मला नातवंड झाली, मला पतवंड झाली, जावई आला, सून आली, मग आता हे काही शोभणार आहे का डान्स करणं आणि हे ते, असं प्रत्येक स्त्रीला मनात येत असेल. पण ज्या स्त्रिया असं मनात न आणता जेव्हा स्वतःला ठरवतात मनाशी की नाही नाही, का नाही करायचं बरं आपण, उलट मी तर म्हणते करायला पाहिजे. कारण हे करण्यामुळे तुम्ही मन प्रसन्न ठेवू शकता. हवं तसं जगा. मी तर म्हणते हवं तसं जगा, कारण ह्या जगण्यामुळेच खरा आनंद मिळतो. आणि तुमचा जो एक छान वेळ जातो मैत्रिणींमध्ये, ग्रुपमध्ये किंवा सगळ्यांमध्येच, तो खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे. उलट माझं तर असं मत आहे की छान तुम्ही सगळ्यांच्या सोबत राहून छान तुम्ही ट्रिप्सना जा, एन्जॉय करा. तुम्ही ग्रुप्सनी पिक्चर्सला जा, मूव्ही बघा, छान एन्जॉय करा, हॉटेलमध्ये जा. महिन्यातनं एकदा तुमचं डिनर ठेवा रात्री आणि एकदा एखाद्याच्या घरी राहूनसुद्धा तुम्ही मस्तपैकी तुमचा एक छान स्वतःचा डान्स करू शकता. तुम्हाला हवं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता, पार्टी करू शकता. आणि ह्यामुळे काय होतं की तुमचं जे मन आहे हे तरुण राहायला आणखीन मदत होते. तुम्ही तुमच्या वयाला विसरून जाता. आपलं वय काय आहे हे कोणी विचारलं तरीसुद्धा आपल्याला सांगता नाही आलं पाहिजे. इतकं छान आपण त्याच्यामध्ये असं विरघळून गेलं पाहिजे. जशी साखर पाण्यात विरघळते ना, तसं आपण आपलं वय विसरून आपल्या स्वतःच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, मैत्रिणींमध्ये किंवा आपल्या ज्या आणखीन काही आपल्यामध्ये कला आहेत त्या सगळ्यांमध्ये ते विसरून गेलं पाहिजे. अगदी साखरेसारखं विरघळून गेलं पाहिजे. इतकं छान
तुम्हाला राहता आलंच पाहिजे, राहणं जमलंच पाहिजे. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन की हेच तर खरं वय आहे. अहो असं म्हणतातच की म्हातारपण म्हणजे दुसरं एक बालपण असतं. मग ते उपभोगा ना, पुरेपूर उपभोगा. मी तर म्हणते उपभोगायलाच पाहिजे. अगदी छान मजा अनुभव घेतलाच पाहिजे, अनुभवलंच पाहिजे. आणि खूप जणांना मी बघा पाहते की त्यांच्या म्हणजे कपल्स म्हणजे त्यांच्या हजबंडसोबतसुद्धा ते खूप सुंदर छान पद्धतीने डान्स करतात. इतकं छान वाटतं ते बघायला. म्हणजे ते हजबंड देखील त्यांचे पतीसुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्यासारखंच त्यांच्यात मिसळून इतक्या छान पद्धतीने हा डान्स करतात. आणि त्यांनासुद्धा असा एक वेगळा आनंद आपल्या पत्नीसोबत डान्स करताना मिळतो. का नाही करायचा? मस्तपैकी करायला पाहिजे. छान एन्जॉय करा, मस्त उपभोगा आणि असे छान छान तुमचे व्हिडिओज टाका. फेसबुकवर टाका, इंस्टाग्रामवर टाका. आम्ही एन्जॉय करू. इनफॅक्ट तुमच्याकडनं आम्ही पण बरंच काही शिकू. त्यामुळे माझी खूप खूप इच्छा आहे की सगळ्यांनी हे शिकलं पाहिजे आणि सगळ्यांनी हे केलंसुद्धा पाहिजे. आपणसुद्धा हे सगळं आत्मसात करून त्याप्रमाणे आपण त्यांच्यासारखं परफेक्शन जमेल असं नक्की करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण परफेक्शन एकदम जमत नसलं तरीसुद्धा त्याचा प्रयत्न नक्की करायला पाहिजे. सो तुम्ही अगदी सगळ्यांनी छान मस्त आनंदात राहा. मी सुद्धा मस्त राहणार आहे आनंदात. मला जर जमलं तर मी पण करेन. पण तुमचा तर नक्कीच बघेन. छान आनंदात राहा. तुमच्या आनंदात राहण्याची व्याख्या, पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीसुद्धा त्या समोरच्यांना बघायला नक्कीच आनंद देणार आहेत. छान आहेत. असेच प्रेझेंटेबल राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि आम्हाला आनंद देत राहा. धन्यवाद.